आपण या ठिकाणी जलतारा प्रकल्पाविषयी माहिती घेणार आहोत। जलतारा प्रकल्पाचा 5 बाय 5 फूट लांबी रुंदी व 6 फूट खोली असलेला खड्डा येथे खोदून तयार झालेला आहे। तालुका बीजगुणन केंद्र मुखेड या प्रक्षेत्रावर आपण येथे हा मॉडेल स्वरूपामध्ये जलतारकाचा प्रकल्प तयार करत आहोत। तर आजच्या कार्यशाळेकरता आलेले सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। तरी हा खड्डा आपण आपल्या शेताचं जे कॉमन आउटलेट आहे, जे आपलं 1 एकर शेत असेल त्या शेताचं जे कॉमन आउटलेट आहे त्या कॉमन आउटलेटच्या ठिकाणी जेणेकरून त्या शेतातलं पूर्ण पाणी वाहून त्या ठिकाणी येतं, अशा ठिकाणी हा खड्डा घ्यायचा आहे। हा खड्डा खोदल्याच्या नंतर जे शेतामध्ये आपल्या दगड उपलब्ध आहेत, आपण पाहतो की इथे जे दगड आपण गोळा केलेले आहेत, हे सर्व दगड या ठिकाणी सुरुवातीला थोडे मोठे दगड टाकणार आहोत आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने आपण हा खड्डा भरून घेणार आहोत। हा खड्डा पूर्ण भरल्याच्या नंतर आपल्याला एका सीझनमध्ये जवळपास 3 लाख लिटरपेक्षा जास्त पाणी हे जमिनीमध्ये भूगर्भामध्ये मुरवण्यासाठी मदत होणार आहे। तर असे जलताराचे प्रकल्प प्रत्येक शेतकऱ्यांनी येत्या पावसाळ्याच्या अगोदर आपल्या शेतामध्ये पूर्ण करायचे आहेत। त्याकरिता आपल्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुदान सुद्धा मिळणार आहे। याकरिता सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की आपले सर्व डॉक्युमेंट असतील ते आमचे सर्व कृषी सहाय्यक आहेत त्यांच्याकडे द्यावेत, जेणेकरून आपल्याला या योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळेल। किंवा फक्त योजना म्हणून न पाहता जे शेतकरी स्वतःहून करण्यासाठी इच्छुक आहेत अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त जलताराचे प्रकल्प पूर्ण करावेत व येणाऱ्या हंगामामध्ये आपण दुष्काळावर मात कशी करू शकू या दृष्टिकोनातून आणि भूगर्भातील पाण्याची पातळी कशी वाढवता येईल या दृष्टिकोनातून आपल्याला जास्तीत जास्त काम ते या महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण करायचं आहे।